यावेळी लाडकी बहीण योजनेपेक्षा रस्ता हवा अशी भूमिका या महिलांनी मांडली। यावर लाडकी बहीण योजना बंद करू का अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली। तुला लाडक्या बहिणीचे पैसे पण त्या लाडक्या बहिणीचं काय आम्हाला हे अगं बाई ते पण करतो हे महत्वाचं मला लाडक्या बहिणीचं पण या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री आज बीड जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांनी काही भागाची पाहणी केली। मात्र बीडच्या खोकोरमाळ येथील रस्त्याचा प्रश्न आहे, महिलांनी त्यांच्या पुढे मांडलेला आहे। दादा देखील शब्द दिलेला, नेमकी काय झालं होतं विचारणार, काय तुम्ही प्रश्न मांडला दादा समोर? नेमकी आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे पावसामुळे आणि शाळेत जातात आमचे विद्यार्थी, तर त्या रस्त्याने जाता येत नाही आणि आजी आजोबा यांना दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही। दादा काय म्हणाले? दादा म्हणाले मांडू तुमची मागणी, रस्त्याचा विषय तुमचं पूर्ण करू म्हणले तर होणारच आहे, पण आमच्या जीवनाला काही अर्थच नाही ना। आम्हाला गाड्या नाही, गोड्या नाही, चालता येत नाही। देऊ म्हणले तुम्हाला रस्ता करून म्हणले, तुमचा रोडचा पूर्ण करून देऊ म्हणले, तुमचे मुलं शाळेत जातात मग आम्ही चांगला रस्ता करून देऊ तुम्हाला। ते म्हणले लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात का? आम्ही बोललो हो, पण आम्हाला लाडक्या बहिणीपेक्षा आम्हाला आमच्या रस्त्याची म्हणजे गरज आहे। साम टीव्ही साठी मी योगेश काशीद, खोकोरमा, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।